अनुसूचित जातीतील विविध घटकांचा विरोध असतानाही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केला असून केवळ एका घटकाच्या मागणीचा आधार घेऊन उर्वरित 59 उपजातींच्या भावना, भूमिका आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करणं हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत भूमिकेला छेद देणारा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलं। आरक्षणाच्या प्रश्नावर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघत आहेत। अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सर्व समाज घटकांशी संवाद साधणं ही सरकारची जबाबदारी आहे। चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन सेना तो कदापि स्वीकारणार नाही असा थेट इशारा शिंदे यांनी दिला असून आरक्षण उपवर्गीकरण हा अत्यंत संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा विषय असून तो केवळ प्रशासकीय किंवा राजकीय निर्णयापुरता मर्यादित नसून सामाजिक न्यायाशी निगडित असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। आंबेडकरी समाजातील विविध नेते, संघटना आणि संबंधित सर्व घटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुली चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर येत असताना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी दिली आहे। समाजाची वज्रमूठ तोडण्यासाठी आणि एससी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी संपवण्यासाठी बीजेपी सरकारने आरएसएसच्या माध्यमातून उपवर्गीकरण अबकडचा जो घाट घातलेला आहे, आम्हाला ते उपवर्गीकरण नको आहे म्हणून 59 जाती एकत्र येऊन लाखोचे मोर्चे काढत आहे, आपण सर्व बघत आहात। परंतु या मोर्चांना कुठेही दाद न देता या राज्याचे मुख्यमंत्री आंबेडकरी नेत्यांना भेटण्यासाठी वारंवार टाळत आहेत, त्यांना कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाही आहेत। तरीही पर्याय म्हणून आम्ही आता बीजेपीचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जिथे कुठे जातील तिथे तिथे त्यांना काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल। माझ्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला व 22 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येणार आहेत। तरी या नाशिकमधील आंबेडकरी जनता, त्या महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस साहेब यांना काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करतील शांततापूर्वक। त्यासाठी आम्ही तशी परमिशन सीपींकडे मागितलेली आहे। सरकारनं भूमिका बदलली नाही आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला तर आंदोलन महाराष्ट्रभर अधिक तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेनं दिला आहे। महाराष्ट्र दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारण्याची भूमिका संघटनेनं घेतली असून या आंदोलनाची ठिणगी नाशिकपासून पेटणार असा आक्रमक इशारा शिंदे यांनी दिला। या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे, महाराष्ट्र नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव क्षितेश शार्दूल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे, कार्याध्यक्ष मारुती घोडेराव हे उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।